मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज मी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याबाबत थोडक्यात माहिती सांगत आहे। आई धर्मा व वडील सम्राट बिंदुसार यांचा पुत्र चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांचा जन्म बिहारमधील पाटलीपुत्र येथे इसवी सन पूर्व 304 मध्ये चैत्र महिन्यात अष्टमीला झाला। महेंद्र, तिवल, कुणाल, संघमित्रा व चारुमती अशी एकूण 5 अपत्य अशोकास होती। सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे। प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटाची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते। सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात। चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांचा सम्राट। जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होऊन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आहेत, परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे। असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटाच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच पहिले आणि शेवटचे चक्रवर्ती सम्राट होय। त्यानंतर कुणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही। सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांश भागावर राज्य केले। आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्वेकडे बांगलादेश ते दक्षिणेकडे केरळपर्यंत, तसेच नेपाळ, भूतान, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशामध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या। अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत। कलिंगच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते। त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान, ज्याला आज बिहार म्हणतात, ते पूर्वीचे मगध राज्य होय व आज पटना म्हणून ओळखली जाणारी पूर्वीची पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती। कलिंगच्या युद्धात झालेली मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात सम्राट अशोकांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले। सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडासह इतर खंडात पसरवला होता। अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतात, त्यामुळे अशोकाबाबतची ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे। सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि शाकाहारी जीवन प्रणाली यांचे थोर पुरस्कर्ते होते। म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे। अशोकाने आपल्या प्रजेला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत। अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते। सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख सन 1837 मध्ये वाचता आले। ते अनेक भाषांमध्ये अभ्यासक होते। अशोकाचे शिलालेख हे ब्रह्मी, खरोष्टी आणि अरेमाइक या 3 लिपीमध्ये आढळलेले आहेत। त्यातील अनेक अभिलेख हे ब्रह्मी लिपीतील आहे। त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्याविषयीची सखोल माहिती अभ्यासकांना मिळालेली आहे। अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला देवानामप्रिय असे संबोधले आहे। कलिंग युद्धानंतर त्यांचे झालेले मनपरिवर्तन, त्यांनी स्वीकार केलेला बौद्ध धम्म, बौद्ध धम्माची तत्वे आणि एकूणच धम्मप्रसाराचे कार्य या सर्व घटनांचा उल्लेख या शिलालेखात आहे। सम्राट अशोक हा त्या काळात भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय। सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ, घोडा चारही दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय। सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले। प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद
निर्माण करून धम्मप्रसाराला उत्तेजन दिले. आपल्या मुलांना देखील धम्मप्रसाराकरता देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली. प्रजेचे कल्याणाच्या हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली, जनतेला आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली. शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला. बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्यांनी चालना दिली. त्यासाठी त्यांनी शासकीय अधिकारी नेमले. स्वतःची मुलगी संघमित्रा व मुलगा महामहेंद्र यास धम्मप्रसारासाठी श्रीलंकासारख्या बाहेर देशात पाठविले. धम्मचक्र परिवर्तन करणारा अशोक हा प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक ठरला आहे. प्रजेला सदाचाराचे उदाहरण अशोकाने आपल्या स्वतःच्या आचरणाने घालून दिले. माणसासाठी आणि इतर प्राण्यासाठी दवाखाने आणि शुश्रूषागृहे बांधली. दवाखान्यांना औषधाचा पुरवठा व्हावा म्हणून औषधाचे बाग तयार केले. अनेक राजमार्ग बांधले. राजमार्गावर विहिरी खोदल्या व दुतर्फा झाडे लावली. अनेक धर्मशाळा बांधल्या. पानपोया व अन्नछत्रे उघडली. फार मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला. धम्म महायात्रा सुरू करून राज्यात ठिकठिकाणी फिरून अशोकाने स्वतः धम्मप्रसार केला. शिलालेख, स्तंभलेख, गिरिलेख, गृहलेख इत्यादी आलेखातून सदाचाराची शिकवणूक लोकांस दिली. धम्मसावण हे अधिकारी दर्जाचे पद निर्माण करून त्यांच्याकडून राज्याच्या कानाकोपऱ्यात धम्माची तत्त्वे विशद केली. तसेच धम्म अनुसाथी म्हणून त्याने काही अधिकारी नेमले. हे अधिकारी इतर अधिकाऱ्याकडून बौद्ध धम्माची माहिती सांगण्याचे काम करीत होते. याशिवाय धम्म महापात्र हे नवीन पद निर्माण केले व तो सर्व धर्म विषयक कारभारावर देखरेख ठेवीत असे. इसवी सन पूर्व 255 मध्ये सम्राट अशोकाने मोगलीपुत्त तिस्स ह्या भिक्षूच्या अध्यक्षतेखाली थेरवादी भिक्षूची पाटलीपुत्र येथे तिसरी धम्मसंगीती भरविली. या धम्मसंगीतीमध्ये आपल्या पंथाची मते ही बुद्धाची खरी मते आहे असे सांगून इतर पंथाच्या मतप्रणालीचे खंडन केले. हे खंडन कथवत्थू या नावाने थेरवादींच्या अभिधम्म पिटकांचा 5वा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. धम्मनीती व विनय याचे पालन न करणाऱ्या 64,000 भिक्खूंना अशोकाने श्वेतवस्त्रे परिधान करायला लावले. या धम्मसंगतीनंतर अशोकाच्या राजाश्रयाने भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी धम्मप्रचाराकरता बौद्ध भिक्खूंना पाठविण्यात आले. सम्राट अशोकाच्या या कार्याची इतिहासाला युगानयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल. मानवी कल्याणासाठी अथक प्रयत्न करणारा प्रजाहितदक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी त्यांचा गौरव केला आहे. सम्राट अशोक एका महाप्रचंड साम्राज्याचा राजा होता. कलिंगावर विजय मिळवून त्याने आपले युद्ध कौशल्य दाखविले. त्याच्या दराऱ्यामुळे मॅसिडोनिया, इजिप्त, सिरिया, सिलोन, चीन इत्यादी देशाच्या राजांनी त्याच्याशी स्नेहसंबंध राखले. पण अशोकाची थोरवी ह्या सर्वात नसून ती त्याच्या त्यागबुद्धीत आहे. लोकोपयोगी कार्यात आणि प्रजा वात्सल्यात दिसून येते. युद्धात विजय मिळवल्यावर त्याने आपली तलवार म्यान केली. युद्धात झालेल्या प्राणहानीबद्दल तळमळ व्यक्त केली. सत्तेच्या आणि वैभवाच्या शिखरावर असताना त्याने आपल्या महत्त्वाकांक्षेला आळा घातला आणि धम्मराज्य स्थापन केले. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही पूजा अर्चा, मंत्रतंत्र, तात्विक वादविवाद यात न गुरफटता त्याने शुद्ध आचरणावर आणि लोककल्याणावर भर दिला. आपल्या प्रजेवर त्याने पितृवत प्रेम केले. कलिंगाच्या एका आलेखात तो म्हणतो, सर्व माणसे माझी लेकरे आहेत. ज्याप्रमाणे मी माझ्या मुलांचे चांगले व्हावे अशी इच्छा करतो, त्याचप्रमाणे त्यांचे इहलोकी भले व्हावे असे मला वाटते. आपल्या अधिकाऱ्यांना त्याने सांगितले की ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपले मूल प्रेमळ दाईच्या ताब्यात देतो, त्याचप्रमाणे माझी प्रजा मी तुमच्या स्वाधीन केली आहे. आपले धम्मलेख दीर्घकाळ टिकावेत
व आपल्या वंशजांनी त्याप्रमाणे वर्तन करावे अशी इच्छा त्याने प्रदर्शित केली आहे. दवाखाने, रुग्णालय, विहार, धर्मशाळा, पानपोया, अन्नछत्रे इत्यादी प्रकारे त्याने प्रजेचे कल्याण केले. त्याने स्वतः जरी बौद्ध धर्म स्वीकारला होता तरी इतर धर्म अनुयायाशी त्याचे वर्तन प्रेमाचेच होते. जैनांना त्याने दानधर्म केला आणि ब्राह्मण आजीविकासाठी गुहा दिल्या. पालीला राजभाषेचा मान देऊन सर्व देशात एक भाषा सुरू केली. सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यामध्ये 84,000 बौद्ध विहारे, स्तूप, शिलालेख, मठ स्थापन केले होते. या कार्यासाठी त्या काळातील 90 कोटी रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये नमूद केले आहे की भारताच्या इतिहासात असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा आणि वैभवाचा काळ म्हणता येईल. तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभारांचा काळ होय. ब्रिटिश इतिहासतज्ञ H.G. वेल्स आपल्या आउटलाईन ऑफ हिस्ट्री या ग्रंथात म्हणतात की इतिहासातल्या पानापानावर हजारो राजांच्या नावाची अक्षरशः गर्दी झाली आहे, पण त्या गर्दीमध्ये सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे. अशा थोर, प्रियदर्शी, देवानामप्रिय सम्राट अशोकाने IS पूर्व 272 ते IS पूर्व 232 असा एकूण 40 वर्ष राज्यकारभार केला व IS पूर्व 232 मध्ये शेवटचा श्वास घेतला. अशा या थोर सम्राटास त्यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन. नमो बुद्धाय. जय भीम.